लिनियर इक्वेशन इन टू व्हेरिएबल 5.2 एक्सरसाइजचा क्वेश्चन नंबर 2 चा फर्स्ट क्वेश्चन बघणार आहे आपण. क्वेश्चन काय आहे बघा आपल्याकडं, x प्लस वाय इज इक्वल टू 4 इक्वेशन 1 आहे, 2x मायनस 5y इज इक्वल टू 1 हा इक्वेशन 2 आहे. ठीक आहे, याला सॉल्व्ह करण्यासाठी आपण हे जे व्हेरिएबल्स आहेत हे सेम करतो. आधी आपण ट्राय करतो की जर अपोजिट साइनचे व्हेरिएबल असतील ते जर सेम करता आले, म्हणजे कोएफिशिएंट जे आहेत नंबर्स ते जर सेम करता आले तर ते सेम करतो आपण. तर बघा इथं काय 1 आहे आणि इथं काय 5 आहे. ठीक आहे, हा -5 आहे म्हणून मी काय करणार, या 1 ला 5 करायचा प्रयत्न करणार. आपण या 1 ला 2 केला असता तरी चालला असता, पण आपल्याला सबट्रॅक्शन करावं लागली असती नंतर, म्हणजे 2 मधून 2 गेले, एक कॅन्सल झाला असता, y ची व्हॅल्यू आली असते आपल्याला. पण आता आपण काय करणार आहे, या पूर्ण इक्वेशनला 5 ने मल्टिप्लाय करणार आहे आणि मग या दोन इक्वेशनला काय करणार आहे, ऍड करणार आहे. ठीक आहे, तर बघा मल्टिप्लाइंग इक्वेशन 1/5. इक्वेशन 1 ला 5 ने मल्टिप्लाय करायचं आपल्याला. तर काय होईल बघा, 1 × 5 5x प्लस 1 × y, सॉरी 5 × y 5y इज इक्वल्स टू 5 × 4 20. ओके, हे झालं इक्वेशन 3. आता काय करायचं तुम्हाला, सेकंड इक्वेशन आणि थर्ड इक्वेशनला आहे ना ऍड करायचंय. तर बघा काय होईल, ऍडिंग इक्वेशन 2 and 3, 2 आणि 3 ला आपल्याला काय करायचं, ऍड करायचं. बघा सेकंड इक्वेशन काय आपल्याकडं, 2x मायनस 5y इज इक्वल टू 1 हा झाला सेकंड इक्वेशन. त्याच्यामध्ये ऍड करायचं आपल्याला थर्ड इक्वेशन आपल्याकडं 5x प्लस 5y इज इक्वल्स टू 20 हा आपल्याकडं थर्ड इक्वेशन आहे. आता आपण याला ऍड करून घेऊ. 2x प्लस 5x किती झाले, 7x इज इक्वल्स टू 1 प्लस मायनस 5 प्लस 5 काय झाले, कॅन्सल, ते लिहायची गरज नाही आपल्याला. ठीक आहे, 1 प्लस 20 21 x ची आता 7 इकडे x सोबत मल्टिप्लिकेशन मध्ये, तिकडे जाऊन काय होणार, डिव्हिजन. ठीक आहे, 7 तिकडे गेला आणि तो डिवाइड झाला, मग काय आला 21 डिवाइडेड बाय 7. ठीक आहे, 21 डिवाइड बाय 7 किती आलं, x ची व्हॅल्यू आली 21 डिवाइड बाय 7 येणार तुमच्याकडे 3. ठीक आहे, 7 3 21. आता काय करणार आपण, जी x ची व्हॅल्यू आली ती कोणत्याही एका इक्वेशन मध्ये पुट करणार. तुम्ही फर्स्ट इक्वेशन मध्ये पुट करू शकता, सेकंड मध्ये करू शकता किंवा थर्ड मध्ये करू शकता, आन्सर तुमचं सेम येणार. ठीक आहे, तर सपोज करा की आपण आहे ना फर्स्ट इक्वेशन मध्ये पुट केलं. फर्स्ट इक्वेशन काय आपल्याकडं, तर यू पुट x इज इक्वल्स टू 3 इन इक्वेशन 1. ठीक आहे, फर्स्ट इक्वेशन मध्ये पुट करू आपण. तर बघा काय येणार, फर्स्ट इक्वेशन काय आपल्याकडं, x प्लस 7x प्लस y इज इक्वल्स टू किती आहे, 4 आहे. ठीक आहे, x ची व्हॅल्यू जर मी 3 टाकली इथं तर प्लस y इज इक्वल टू 4 येणार. 3 इकडे प्लस आहे, तिकडे जाऊन काय होणार मायनस, y इज इक्वल्स टू 4 मायनस 3. y ची व्हॅल्यू किती आली, 4 मायनस 3 1 आली, याचा अर्थ y ची व्हॅल्यू 1. शेवटी तुम्ही लिहू शकता x, y इज इक्वल्स टू, x ची व्हॅल्यू किती आहे 3, y ची व्हॅल्यू किती आहे 1, तर इथं 1 लिहा आणि असं तुमचं सोल्युशन कंप्लीट झालं. ठीक आहे, नेक्स्ट क्वेश्चन बघू आता. 2x प्लस y इज इक्वल टू 5 हे फर्स्ट इक्वेशन आहे. 3x मायनस y इज इक्वल टू 5 हे सेकंड इक्वेशन आहे. आता बघा याच्यामध्ये व्हेरिएबल्स म्हणजे कोएफिशिएंट्स ऑलरेडी सेम आहे, इथं पण 1 आहे आणि इथं पण 1 आहे. ओके, तर आपण काय करू शकतो, डायरेक्टली इक्वेशन 1 आणि इक्वेशन 2 ला ऍड करू शकतो. देअरफॉर ऍडिंग इक्वेशन 1 and 2. इक्वेशन 1 काय, 2x प्लस y इज इक्वल्स टू 5 इक्वेशन 1 आहे, प्लस 3x मायनस y इक्वेशन 2 आहे. ठीक आहे, तर आता काय करा, 2x प्लस 3x 5 प्लस y मायनस y गेट कॅन्सल, 5 आणि 5 10. ठीक आहे, 5 इथं मल्टिप्लायला होता x सोबत, तिकडे जाऊन काय होणार डिवाइड, तर x इज इक्वल्स टू 10/5. ठीक आहे, x ची व्हॅल्यू किती आली मग, 5 1 5 5 2 10, x ची व्हॅल्यू आली 2. ठीक आहे, आता काय करा, x ची व्हॅल्यू 2 आहे, ती कोणत्या तरी इक्वेशन मध्ये सबस्टिट्यूट करा. आपण काय करू, फर्स्ट इक्वेशन मध्ये सेकंड इक्वेशन मध्ये सबस्टिट्यूट करू. ओके, तर सेकंड इक्वेशन मध्ये सबस्टिट्यूट करू. सेकंड इक्वेशन काय, 3x मायनस y इज इक्वल टू 5. ठीक आहे, हा सेकंड इक्वेशन, याच्यामध्ये आपण काय करायचं, पुट x इज इक्वल्स टू किती 2, तर याच्या जागेवरती 2 लिहिल्यावर बघा 3 × 2 मायनस y इज इक्वल्स टू 5. ठीक आहे, 3 2 6 मायनस y इज इक्वल्स टू 5. 6 इकडे प्लस आहे, तिकडे जाऊन काय होणार मायनस, तर इथं मायनस y होता, 5 इकडे ऍज इट इज, हा 6 इकडे प्लस होता, तिकडे जाऊन काय होणार मायनस, तर मायनस 6. त्याच्यानंतर मायनस y इज इक्वल टू 5 मायनस 6 येणार मायनस 1. ठीक आहे, आणि मायनस मायनस कॅन्सल, y इज इक्वल टू काय आलं 1 आलं.
ओके, तर तुम्ही फायनली लिहू शकता x, y इज इक्वल्स टू 2, 1. ओके, नेक्स्ट क्वेश्चन आहे बघा आपल्याकडं. क्वेश्चन नंबर 2 चा थर्ड क्वेश्चन. 3x minus 5y is equal to 16. फर्स्ट इक्वेशन आहे x minus 3y is equals to 8. हे सेकंड इक्वेशन. ठीक आहे, याला सॉल्व्ह करत असताना आपण काय लक्षात देणार बघा, इथं सेम साईन आहे प्लस प्लसच्या, इथं पण सेम साईन आहे मायनस मायनसच्या. आता आपण काय करणार, दोन्ही केसमध्ये आपल्याला मायनसच करावं लागेल. जर आपण या वायच्या टर्म्सला सेम केलं, म्हणजे वायच्या नंबरला जरी सेम केलं तरी आपल्याला सबट्रॅक्शनच करायचं आहे, कारण की साईन सेम आहे. आणि इथं जरी आपण सेम केलं तरी आपल्याला सबट्रॅक्शनच करायचं. मग आपण काय करू, इथं बघा मला एकदाच मल्टिप्लाय करावं लागेल. इथं एक्स सोबत जर मी 3 ने मल्टिप्लाय केलं तर आन्सर किती येईल माझं, 3x येईल. मग मी सबट्रॅक्ट करू शकतो 3x आणि 3x ला. तर आपण काय करू, सेकंड इक्वेशनला आहे ना, म्हणजे दुसऱ्या समीकरणाला आपण कितीने त्याचा गुणाकार करायचा, 3 ने करायचा. ठीक आहे, तर बघा मल्टिप्लाइंग इक्वेशन 2/3. इक्वेशन 2 ला आपण कितीने मल्टिप्लाय करणार, 3 ने करणार. तर बघा इक्वेशन 2 ला 3 ने मल्टिप्लाय केल्यावर 3 into x 3x minus 3 into 3 minus 9y as it is equals to 8 into 3 24. ठीक आहे, हे झालं आपलं इक्वेशन 3. आपण 2 ला कशामध्ये ट्रान्सफॉर्म केलं, 3 मध्ये. तर आपण आता काय करणार, इक्वेशन 1 आणि इक्वेशन 3 ला सबट्रॅक्ट करणार. ठीक आहे, मोठं कोण दिसतंय तुम्हाला, इक्वेशन 3 ला वरती ला आणि इक्वेशन 1 ला खाली ला. तर बघा सबट्रॅक्टिंग म्हणजे वजाबाकी. सबट्रॅक्टिंग इक्वेशन 1/3. ठीक आहे, 1 कशामधून वजा करतोय आपण, 3 मधून. ठीक आहे, तर बघा इक्वेशन 3 कोणता आहे, हा वाला. लिहून घ्या, 3x minus 9y is equals to 24. हा तुमचा थर्ड इक्वेशन. याच्यामधून मायनस करायचे तुम्हाला फर्स्ट इक्वेशनला. 3x minus 5y is equals to 16. हा इक्वेशन किती आहे तुमचा, फर्स्ट. ठीक आहे, सबट्रॅक्ट करा. 3 मधून 3 गेले 0. ठीक आहे, कट झाले ते. त्याच्यानंतर बघा इथं मायनस आहे म्हणून ही साईन काय होणार, चेंज, म्हणजे ही साईन काय होणार आता प्लस. -9 + 5 आन्सर काय येणार, -4. मायनस का आलं, कारण की बिगर नंबरची साईन, 9 हा बिगर नंबर आहे म्हणून -4 आलं. y as it is इक्वल्स टू 24 मधून 16 गेले, आन्सर आलं 8. ठीक आहे, आता बघा -4 इकडे मल्टिप्लिकेशन मध्ये, तिकडे जाऊन काय होणार, डिव्हिजन. ठीक आहे, तर मग y इज इक्वल्स टू काय येणार, 8/-4. 4 1 जा 4, 4 2 जा 8. तर y ची व्हॅल्यू किती, 2 आणि हा मायनस ॲज इट इज. ठीक आहे, y ची व्हॅल्यू आली -2. आता आपण काय करू, पुट y इज इक्वल्स टू -2 इन इक्वेशन 2. दुसऱ्या इक्वेशन मध्ये आपण पुट करू, कारण की दुसऱ्या इक्वेशन थोडंसं इझी वाटते. तर बघा आता काय होणार, x - 3. इथं y होता, y चा मी काय लिहिणार, -2. ठीक आहे, इज इक्वल टू किती आहे, 8. आता बघा x -3 इंटू 3 2 जा किती, 6. मायनस मायनस प्लस इज इक्वल्स टू 8. हा +6 तिकडे जाऊन काय होणार, मायनस. x इज इक्वल्स टू येणार 8 - 6. x ची व्हॅल्यू किती आली, 8 - 6 किती, 2. x ची व्हॅल्यू आली 2. तर फायनली तुम्ही लिहू शकता x, y इज इक्वल्स टू 2, y ची व्हॅल्यू किती आहे, -2. ठीक आहे, अशा प्रकारे हे सोल्युशन झालं आपलं. नेक्स्ट क्वेश्चन बघू आता. ओके, नेक्स्ट क्वेश्चन बघा आता. फोर्थ क्वेश्चन आहे आपल्याकडं. 2y - x इज इक्वल टू 0 आणि 10x + 15y इज इक्वल टू 105. आता याच्यामध्ये एक चेंज आहे बघा, आपण आधी काय लिहितो, x लिहितो मग y लिहितो, बरोबर. पण इथं काय, आधी y मग x आहे. मग आपण काय करूया, सरळ करून घेऊ. म्हणजे याला मी कसं लिहिणार, x आधी लिहू फक्त, -x + 2y इज इक्वल टू 0. ठीक आहे, त्याच्यानंतर याला नाव द्या इक्वेशन 1. आणि हा जो याला आपण जर मायनसने मल्टिप्लाय केलं तर काय होईल, x पॉझिटिव्ह होईल. x जर पॉझिटिव्ह झाला तर सॉल्व्ह करायला थोडं सोपं पडेल. आपण काय करू, याला पूर्ण इक्वेशनला मायनसने मल्टिप्लाय करू. मायनसने जर मल्टिप्लाय केलं तर सगळ्यांच्या साईन काय होतील, चेंज होतील. बघा हा मायनस होता, हा प्लस झाला, हा प्लस होता, हा काय होणार, मायनस होणार. 2y इज इक्वल टू 0 ला मल्टिप्लाय केलं, कशाने मल्टिप्लाय करा, आन्सर 0 येणार. ठीक आहे, तर हा झाला आपला इक्वेशन 1. म्हणजे इक्वेशन 1 काय आपला, x - 2y इज इक्वल टू किती, 0. आता हा सेकंड इक्वेशन आहे आपल्याकडं, 10x + 15y इज इक्वल टू 105. हा आपल्याकडं सेकंड इक्वेशन आहे. आपण काय करणार आता, इथं 2 आहे, इथं 15 आहे. एक तर हे दोन नंबर सेम करा, वायच्या पुढचे किंवा याच्या पुढचे करा आणि मग सबट्रॅक्शन करा. याच्या पुढचे जर सेम केले तर आपल्याला ऍडिशन करावं लागेल, ते थोडं सोपं पडेल.
आणि जर याच्या पुढचे केले तर सबट्रॅक्शन करावं लागतं. ठीक आहे, तर आपण काय करू, सिंपल करू, याला 10 नी मल्टिप्लाय करू पूर्ण फर्स्ट इक्वेशनला आणि मग आपण आन्सर काढू. तर बघा आता मल्टिप्लाइंग इक्वेशन 1 बाय कितीने मल्टिप्लाय करायचं, याला मल्टिप्लाय किती करणार आपण 10. ठीक आहे, 10 नी मल्टिप्लाय करा तर काय होईल बघा, x इंटू 10 10x मायनस 2 इंटू 10 20y इज इक्वल टू 10 इंटू 0 0. ठीक आहे, हे झालं तुमचं इक्वेशन 3. ठीक आहे, आता काय करा, इक्वेशन 2 आणि 3 ला आहे ना सबट्रॅक्ट करा. तर बघा मोठा नंबर कोणता आहे, सेकंड वाला. तर आपण काय करू, सबट्रॅक्टिंग इक्वेशन 3 बाय 2. ठीक आहे, जो मोठा आहे ना इक्वेशन तो नंतर लिहायचा आणि जो छोटा इक्वेशन आहे तो आधी लिहायचा. ठीक आहे, तर बघा कसं करणार आपण, छोटा इक्वेशन कोणता होता तो खाली आणि मोठा इक्वेशन वरती. मोठा इक्वेशन इथं 10x प्लस 15y इज इक्वल टू 105. त्याच्यानंतर इथं बघा 10x मायनस 20y इज इक्वल्स टू 0. ठीक आहे, या दोनला काय करायचं, सबट्रॅक्ट करायचं. बघा आता 10 मधून 10 गेले 0, त्याच्यानंतर इथं मायनस आहे इथं मायनस आहे, मग साईन काय होणार, चेंज, प्लसची साईन झाली. तर 20 प्लस 15 किती झाले 35, y इज इक्वल टू किती आलं 105. ठीक आहे, तर मग आता 35 इकडे y सोबत मल्टिप्लिकेशन मध्ये, तिकडे जाऊन काय होणार डिव्हिजन. तर y इज इक्वल टू किती आलं 105 अपॉन किती आलं 35 आलं. ठीक आहे, 35 चा 35 35 3 चा 105. ठीक आहे, तर y ची व्हॅल्यू किती आली 3. आता काय करा, y ची व्हॅल्यू जी आली ना ती कोणत्या इक्वेशन मध्ये पुट करा, आपण काय करू फर्स्ट इक्वेशन मध्ये पुट करू. तर पुट y इज इक्वल्स टू 3 इन इक्वेशन 1 मध्ये पुट करा. तर बघा y ची व्हॅल्यू किती आली x मायनस y. आता इथं y लिहायचा होता, y च्या जागी काय लिहिणार आपण 3. ठीक आहे, इज इक्वल टू किती 0. x मायनस 2 इंटू 3 6 इज इक्वल टू 0. ठीक आहे, 6 इकडे मायनस, तिकडे जाऊन काय होणार प्लस, x इक्वल टू काय आलं 6. फायनल आन्सर काय आले आपले x, y इज इक्वल टू 6, 3. ठीक आहे, होप तुम्हाला सोल्युशन समजलं असेल. याच्यामध्ये काय करायचं होतं फक्त, सेकंड इक्वेशनला आपण कशाने, फर्स्ट इक्वेशनला आपण कशाने मल्टिप्लाय केलं 10 नी. ठीक आहे, सगळ्यात आधी आपण मायनसने मल्टिप्लाय केलं, मग 10 नी मल्टिप्लाय केलं आणि मग आपण काय केलं, जो आपल्याकडं सेकंड इक्वेशन होता आणि जो आपल्याकडे थर्ड इक्वेशन होता या दोघांना काय केलं आपण सबट्रॅक्ट केलं. 10 मधून 10 गेले आणि हे इकडं ऍडिशन आणि मग आन्सर आलं आपलं x, y चं 6, 3. ओके, नेक्स्ट क्वेश्चन बघू. आता नेक्स्ट क्वेश्चन काय दिलाय, 2x प्लस 3y प्लस 4 इज इक्वल टू 0. पण आपला जनरल फॉर्म काय असतो, ax प्लस by इज इक्वल टू c असा असतो ना. तर इथं बघा c जो आहे म्हणजे जो काही कॉन्स्टंट नंबर असतो तो कोणत्या साईडला असतो, राईट साईडला असतो. इथं काय तो कॉन्स्टंट लेफ्ट साईडला आहे, त्याला राईट साईडला शिफ्ट करू, तोपर्यंत आपलं इक्वेशन नाही धरणार आपण त्याला. ठीक आहे, तर बघा कसं होणार, 2x प्लस 3y हे तर इकडेच ठेवायचे आपल्याला. हा जो प्लस 4 आहे तिकडे जाऊन काय होणार -4. तर हा झाला -4 आणि याला इक्वेशन नाव देणार आपण 1. ठीक आहे, आता या फॉर्म मध्ये आला ना, याला आपण इक्वेशन 1 नाव देणार. आता हा ऑलरेडी त्याच फॉर्म मध्ये, याला इक्वेशन 2 नाव द्या. ठीक आहे, आता याला आपल्याला सॉल्व्ह करायचंय. सिंपल करू आपण, x ला 2 ने मल्टिप्लाय करू, जे काही आन्सर येईल त्याला सबट्रॅक्शन करू. ठीक आहे, तर मल्टिप्लाइंग इक्वेशन 2 बाय 2. ठीक आहे, दुसऱ्या इक्वेशनला 2 ने मल्टिप्लाय करायचं. ठीक आहे, तर बघा काय होणार, x इंटू 2 2x मायनस 2 इंटू 5 10, त्याच्यानंतर 2 इंटू 11 22. ठीक आहे, याला इक्वेशन नंबर 3 नाव देऊ आपण. आता काय करायचं, थर्ड मध्ये आता आपण काय केलं, सेकंडला ट्रान्सफॉर्म केलं थर्ड मध्ये. तर आपण फर्स्ट आणि थर्ड याच्यावरती ऑपरेशन करायचं, म्हणजे याला सॉल्व्ह करायचं. आता आपण काय करणार, दुसऱ्या इक्वेशनला 2 ने गुणायचं होतं ना, तर मग 5 गुणिले 2 10. ठीक आहे, तर बघा सबट्रॅक्टिंग इक्वेशन मोठंवालं इक्वेशन कोणतं आहे 3, तर ते नंतर लिहू आपण. ठीक आहे, इक्वेशन 1 बाय 3.
ठीक आहे. हा, आता इथं लिहिताना मोठंवालं इक्वेशन आधी लिहायचं. मोठंवालं इक्वेशन कोणतं आहे? हे वाला. तर 2x मायनस 10y इज इक्वल टू 22. ठीक आहे, हे इक्वेशन 3 आहे. याच्यातून हे वाला इक्वेशन मायनस करा. कोणतं? हे वाला. 2x प्लस 3y इज इक्वल टू -4. हे कोणतं इक्वेशन आहे? इक्वेशन नंबर 1. ठीक आहे, मायनस करायला. मायनस केला काय होतं? सगळ्यांच्या साईन चेंज होतात. इथं प्लस, इथं काय होणार? मायनस. इथं प्लस, इथं काय होणार? मायनस. इथं मायनस, इथं काय होणार? प्लस. ठीक आहे, सगळ्यांचे साईन चेंज होणार. आता धरताना या साईन धरायचे आपण. बघा, 2 मधून 2 गेले, किती झाले? 0. ठीक आहे, ते नाही लिहिलं तरी चालतं. -10 आणि -3. आता 3 ची साईन कोणती आहे? मायनस आहे, कारण की इथं मायनस होता म्हणून सगळ्यांची साईन काय होतात? चेंज होतात. -10 -3 काय होणार? -13 आणि y ॲज इट इज इक्वल टू 22 प्लस 4. आता -4 नाहीये, आता साईन चेंज झाली म्हणून हा +4 आहे. तर 22 आणि 4 किती झाले? 26. ठीक आहे, तर y इज इक्वल टू किती आला? 26/13. ठीक आहे, y ची व्हॅल्यू किती आली? 13 वजा 13, 13 2 जा 26. y ची व्हॅल्यू काय आली? -2. Therefore put y is equals to -2 in equation 1. ठीक आहे, फर्स्ट इक्वेशन किंवा सेकंड इक्वेशन मध्ये पुट करा. सेकंड इक्वेशन मध्ये पुट करू आपण y ची व्हॅल्यू. सेकंड इक्वेशन काय आहे? x मायनस 5y इज इक्वल्स टू 11. तर आता काय करू आपण? y ची व्हॅल्यू -2 पुट करू. 5 इंटू -2 इज इक्वल टू 11. ठीक आहे, 5 इंटू 5 x ॲज इट इज. त्याच्यानंतर 5 इंटू 2 10 मायनस मायनस प्लस इज इक्वल टू 11. ठीक आहे, 10 इकडे प्लस आहे, तिकडे जाऊन काय होणार? मायनस. x इज इक्वल्स टू 11 मायनस 10. x ची व्हॅल्यू किती आली? 1. 11 मधून 10 गेले 1 आला. ठीक आहे, देअरफॉर x ची व्हॅल्यू x, y तुम्ही लिहू शकता फायनल आन्सर मध्ये 1, y ची व्हॅल्यू किती? -2. हे तुमचं फायनल आन्सर आहे, 1, -2. ओके, नेक्स्ट क्वेश्चन घेऊ आता. ओके, नेक्स्ट क्वेश्चन काय आहे बघा आपल्याकडे. 2x - 7y इज इक्वल टू 7. हे फर्स्ट इक्वेशन आहे. 3x + y इज इक्वल टू 22. हे सेकंड इक्वेशन आहे. बघा, इथं -7 आहे, इथं 1 आहे. तर आपण काय करू? सेकंड इक्वेशनला 7 ने मल्टिप्लाय करू. मग हे नंबर सेम होतील. मग ऍड करून आपण काय करू शकतो? त्याला कॅन्सल करू शकतो. ठीक आहे, तर बघा, मल्टिप्लाइंग इक्वेशन 2/7. इक्वेशन 2 ला किती मल्टिप्लाय करायचं? 7 ने. तर बघा काय होईल? 3 ला जर आपण 7 ने मल्टिप्लाय केलं तर आन्सर किती येणार? 21. 21x प्लस 1 इंटू y 7y इज इक्वल्स टू 7 इंटू 22 154. ठीक आहे, हे इक्वेशन किती आहे? थर्ड इक्वेशन. आता काय करणार आपण? ऍड करणार इक्वेशन 1 आणि इक्वेशन 3 ला. तर ऍडिंग इक्वेशन 1 and 3. 1 आणि 3 ला ऍड करा. फर्स्ट इक्वेशन काय आहे? 2x - 7y इज इक्वल टू 7. ही झाली फर्स्ट इक्वेशन. ऍड करायची आपल्याला सेकंड इक्वेशन, त्याच्यामध्ये 21x + 7y + 154. सेकंड इक्वेशन, सॉरी थर्ड इक्वेशन. ठीक आहे, याला ऍड करून घ्या. 2 + 21 23x. त्याच्यानंतर 7 -7 + 7 कॅन्सल झाले. 7 प्लस इथं इज इक्वल्स टू पाहिजे. 7 + 154 काय येणार बघा? 161. ठीक आहे, 161 येणार. तर x इज इक्वल्स टू 161 डिवाइड बाय 23. 23 1 23, 23 7 161. x ची व्हॅल्यू काय आली आपल्याकडं? x ची व्हॅल्यू आली आपल्याकडं 7. x ची व्हॅल्यू काय आली? 7. आता काय करू आपण? पुट x इक्वल्स टू 7 इन इक्वेशन. कोणत्या इक्वेशन मध्ये पुट करायचं? फर्स्ट इक्वेशन मध्ये पुट करू. ठीक आहे, 2x - 7y इज इक्वल टू 7. हा आपला फर्स्ट इक्वेशन आहे. त्याच्यामध्ये आपल्याला x च्या जागेवर काय करायचं? 7 पुट करायचं. जिथे जिथे x दिसतो तिथे 7 पुट करा. तर इथं 2 इंटू 7 मायनस 7y इज इक्वल्स टू 7. ठीक आहे, 2 इंटू 7 किती? 14 मायनस 7y ॲज इट इज इक्वल्स टू 7. ठीक आहे, 14 इकडे प्लस आहे, तिकडे जाऊन काय होणार? मायनस. -7y इज इक्वल्स टू 7 मायनस 14. ठीक आहे, -7y इज इक्वल्स टू 14 मधून 7 गेले 7. साइन बिगर नंबरची, बिगर नंबर 14 आहे, मायनसची साइन द्यायची. ठीक आहे, आता मायनस मायनस काय झाले? कॅन्सल. y 7 इथं y सोबत मल्टिप्लाय मध्ये, तिकडे जाऊन काय होणार? डिवाइड. तर y इज इक्वल टू 7/7. 7 1 7, 7 1 7. y ची व्हॅल्यू किती आली? 1. ठीक आहे, y ची व्हॅल्यू आली 1. तर फायनल आन्सर काय आपलं? x, y चा आन्सर काय? 1, 7. सॉरी 7
आणि y ची व्हॅल्यू किती आहे 1, 7,1. तर अशा प्रकारे आपण 6 क्वेश्चन कंप्लीट केलेत. 5.1 प्रॅक्टिस सेट सराव संच पूर्ण झाला आहे आपला. थँक्स फॉर वॉचिंग.